एक खोटं बोलू बाई दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा मला हवा करतार. चंद्रपोळी चोपडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकणे निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. आई चहा पिऊन झाल्यावर पुन्हा पडायचं आहे तुम्हाला, बसून सुद्धा थकवा येतो. अगं तुला बघितलं ना आता बरं वाटेल मला. मी अजिबात काही ऐकणार नाही. डॉक्टरांनी जास्तीत जास्त वेळ विश्रांती घ्यायला सांगितली, आणि असं तुम्ही बोलत बसाल ना तर नील रागावतील माझ्यावर. त्याला फारच आहे माझं. त्याच बाबतीत तुझ्याशी बोलायचं होतं. एक विचारू का? विचारा ना, पण चहा झालाय त्यामुळे आधी जरा पडायचं. अगं पडतेच ना सारखी. अगं राहू दे कसं कंटाळा आला मला झोपून झोप. तू बस. नाही बस. अगं बस ग. बोला. मला बरं नाहीये असं कळल्यानंतर इंद्रनील तुला सोडून घरी निघून आला. वाईट वाटलं असेल ना तुला? फारच आईवेडा मुलगा आहे. असं नाही ना वाटलं? नाही हो, आई आजारी आहे कळल्यावर जायलाच हवं. माझी आई आजारी असती तर मीही गेले असते. अगं पण एकदा संसारात पडल्यानंतर मुलींना कुठे जायला मिळतं? नाही, जन्मदात्यांना असं विसरून मी नाही संसारात पडणार. आम्हाला तर भाऊ पण नाहीये, त्यामुळे आई बाबा आजी ह्या सगळ्यांची काळजी आम्ही बहिणीच घेणार ना. आणि त्यात संपदाताई अमेरिकेला जाणार आहे आणि बाकीच्या दोघी तर अजून लहान आहेत. मग मी आणि नीलनीच त्यांची काळजी घ्यायला हवी नाही का? खरंय, वाटली तेवढी साधी नाहीये ही मुलगी. माझ्या इंद्रणीला घेऊन माहेरी शिरली तर पंचायत होईल. लक्ष ठेवायलाच लागेल. ताईसाहेब, इस्त्रीचे कपडे आले. ठेवते तेच. मी ठेवते ना कपाटात. अगं नको, कामं कशी वेळच्या वेळी व्हायला हवी. अगं नको, बाळू आहे. निलिमाय लावतील ते कपडे नंतर. नाही हो, मी ठेवते. अगं ऐक, नको राहू दे स्वानंदी. कपाट उघडलं तर चालेल ना? देवा, आईचं प्रेम अडचणीत आणणार आहे मला. आई, कपाट उघडू ना? हो उघड. बघ काय गोंधळ घातलाय तो सगळा. म्हणजे सॉरी. ते बघितलंस ना काय झालंय ते. लाज आणतात अगदी. तुम्ही एक दिवस आजारी काय पडलात आणि बाबांनी काय हालत करून ठेवली कपाटाची. राहू दे तू, निलिमा बघेल ते सगळं.
नाही नको ना, मी कपाटच आवरून ठेवते. अगं नको, राहू दे, ठेव तसंच कपडे इस्त्रीचं आणि ये तू. नाही, अर्ध्या तासात होईल सगळं आवरून. तुम्ही काही अगं काळजी ऐक करू माझं, नका. राहू दे स्वानंदी. मी करते सगळं पटापट, काही हरकत वा. नाही. दे मला ऐकत. नाही राहू दे, करते मी. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. दिव्या दिव्या दीपकार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार. दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी. आजी झालं का? शतायुषी वा. चला अभ्यासाला बसा. तुमच्या ज्ञानाचा उजेड अगदी दुनियेभर पसरू देत. आजी तू उद्याच्या हरताळकेच्या पूजेची तयारी करतेस ना? आम्ही येऊ मदतीला? नको, अभ्यासापेक्षा काहीही महत्वाचं नसतं. पत्री खुडून आणून दिलीत ना, पुरे झालं तेवढं. मी ठेवते नंतर मोजून. पण आजी एवढी पानं का लागतात ग हरताळकेच्या पूजेत? अगं महादेवाशी लग्न व्हावं म्हणून पार्वतीनं हे व्रत केलं होतं. अगं व्रत कसलं, तपश्चर्याच केली होती घोर तिनं. अगदी झाडाची पानं खाऊन. आणि म्हणूनच पार्वतीच्या या रूपाला पर्णा किंवा सुपर्णा असं सुद्धा म्हणतात. आता तिलाही पत्री व्हायची म्हणजे पूजा करणारीला सुद्धा ही महादेवासारखा नवरा मिळतो? तसं नव्हे ग. जसं महादेवानं प्रसन्न होऊन पार्वतीला इच्छित वर प्राप्त होऊ दे म्हणून आशीर्वाद दिला की नाही, तसंच पूजा करणारीला सुद्धा महादेवानं प्रसन्न होऊन असा वर द्यावा. पण सगळ्यांनाच काही महादेव नको असतो. येडपट. म्हणूनच विचारलं ना. येडपट काय म्हणतेस? दरवर्षी एकच गोष्ट काय विचारत असतेस ग? सत्यनारायणाच्या पूजेत दरवर्षी त्याच गोष्टी ऐकतो ना आपण. अगं म्हणून काय मग? अगं ए, आता भांडत बसू नका. उद्या हरताळका येणार, परवा गणपती, म्हणजे 4 दिवस काही तुमचा अभ्यास व्हायचा नाही. तो पुरा करून टाका बघू, नाहीतर पाडे म्हणायला बसवी ना. हा, आमच्या वेळी कसं अगदी पावकी निमकी अडीचकी पर्यंत पाडे म्हणायचो आम्ही. नको हा, ते सगळं जुनं झालं. आता सगळं कॅल्क्युलेटर मध्ये असतं. हल्ली मेंदूचं काम जरा कमीच झालंय. सगळी आकडेमोड मेली त्या कॅल्क्युलेटरवर. अगं जरा तरी आपल्या मेंदून अभ्यास करा ग. नशीब पेपर लिहायचं यंत्र अजून आलं नाही बाजारात. आजी तुला शिकवलं होतं ना मी हे सम. पुन्हा एकदा सांग आणि मग सोडव. स्क्वेअर प्लस किती वेळा सांगायचा तुला हा रूल? ओरडतेस काय? स्वानंदी ताई मला नाही ओरडत. ती टीचर आहे, मला माझाही अभ्यास आहे, कळलं? अगं सायली, पुन्हा एकदा जरा समजून दे ना तिला. अगं आजी नको, 2 मार्क मिळाले की सगळे ओरडायला तयार असतात. पण अभ्यास घ्यायला कोणाकडेच वेळ नसतो. स्वानंदी ताई सारखी फोनवर बोलत असते, नाहीतर नींद आता बरोबर बाहेर फिरायला जाते. आज पण क्लासहून आली आणि डिनरला घालून जायचे कपडे घेऊन गेली. मी तर नक्की नापास होणार आहे. लाज नाही वाटत नापास होणारे म्हणून सांगायला? आमची बहीण आहेस ना आणि नापास होणारे सुगणितात. तू ओरडतेस काय ग? थांब, मी स्वानंदी ताईलाच फोन करते. जुईली अगं चुल काही बघ ही अशी करते. मी या जरीच्या साड्या खालच्या कप्प्यात ठेवते. ठेव. घरून फोन आहे. हॅलो स्वानंदी ताई, तू लवकर घरी ये. सायलीने माझा अभ्यास घेतला ना तर मी प्रिलिम्स मध्ये पण पास नाही होऊ शकणार. अगो हो, आधी सांग तरी काय झालंय. तू फक्त लवकर घरी ये. सायलीला नाही येत माझा अभ्यास घेता, तू घे. डोंट वरी, मी आले ना की शिकवेन तुला. तुला तर वेळच नसतो. पण रुईली बरं ऐक
प्रॉमिस. मी रोज रात्री तुझा अभ्यास घेईन. नक्की? हो नक्की. बरं तू आजच्या मॅथ्सच्या डिफिकल्टीज काढून ठेव, मी घरी आले ना की सॉल्व्ह करते. ठीक आहे. बरं बाय. अरे बापरे, ह्या फाईल्स स्वानंदीने बघितलं तर? नको नको. तुम्ही का उठलात? काही बदल हवेत का? मला सांगा ना, मी करते. नाही नाही अगं, व्यवस्थितच लागले कपाट. अगं पण किती करावं लागतंय तुला? दमली असशील ना, जरा आराम तरी कर. नाही, ते फाईल्स झाल्या की झालं. नाही नको. म्हणजे राहू दे अगं, आता पुरे झालं. काय झालं? खूप महत्वाचे पेपर्स होते का? नाही सॉरी, तुम्हाला आवडलं नाही का मी कपाट आवरलं ते? नाही नाही तसं नाही अगं, मला तर खरं खूप आनंद झाला. तू स्वतःहून घराकडे लक्ष देतेस. पण तुला बाहेर जायचं ना इंद्रनील बरोबर डिनरला, आवरून घे जा. त्यांचाच आहे. हॅलो. हो हो का? बर बर. नाही नाही काहीच हरकत नाही, मी येईन ड्रायव्हर बरोबर. बाय. काय ग, काय झालं? नाही, त्यांना अर्जंट काम आलंय म्हणून ते घ्यायला नाही येऊ शकत आहेत. गाडी पाठवली. अगं अशी नाराज नको हो, खरंच त्याला काम असेल, नाही तर नक्की तुला घ्यायला आला असता तो. जा पटकन तयार जा. आलेच. बेभरोशाचा साठे गुरुजी. तोंडात माती पडो त्याच्या. असा जप चालला होता माधवच्या आणि ललिताच्या नावाचा. काय चारलं त्याला कोण जाणे. त्या दिवशी देशपांडेकडच्या पूजेला तर वेगळाच सूर लावला ता. उगाच कधी ललिता घाबरत होती त्याला. डोक्यावर पदर घेऊन मारे तोंड लपवत होती. बच्ची आत्या, बसतेस का माझ्या स्कूटरवर? तुला फुकट. नंदू जा, डोकं फिरवू नको माझा. किती चिडली आहे तू? कलबत्ता फुटेल ना. जातो का आता? आता खलबत्ता घालीन डोक्यावर. हे बच्ची आत्या पागल झाली, बच्ची आत्या पागल झाली, बच्ची आत्या पागल झाली. तू हे बच्ची आत्या पागल झाली, बच्ची आत्या पागल झाली. वच्छीने पागल झाली, ती ललिताला पागल करेल आता. ताईसाहेब. केवढ्या मोठ्याने ओरडतोयस? दचकले ना मी. अहो धाकट्या सुनबाईंना घ्यायला गाडी आली आहे. नाही येते म्हणून सांग. हो हो. आई. स्वानंदी, अगं किती गोड दिसतेस. जा लवकर, गाडी आली. पण हो, पण तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. हो, उगाच कामाला लागू नका. अगं नाही, पण मला खरंच खूप बरं वाटलं तू आलीस. पण उगाच त्रास झाला ना तुला? नाही, त्रास कसला त्यात? आपल्या माणसांचा कधीच त्रास होत नाही. हवं तर ना मी परत येते. परत? अगं म्हणजे नको, काही लागलं तर फोन करीन ना मी तुला. बर. आता उगाच विचार करत बसू नको. जा आणि दोघं मस्त एन्जॉय करा. जा. येते. माझी काळजी घ्यायला म्हणून आली आणि बघता बघता कपाटापर्यंत पोहोचली. ललिताबाई, सावध राहायला हवं तुम्हाला.
नमस्कार दादा चला. तूने मारी एंट्री और दिल में बजी घंटे यार टंग 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 टंग. तूने मारी एंट्री और दिल में बजी घंटी यार टंग 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 टंग. प्लीज गप्पा बसा आणि गाडी चालवा. का काय झालं मॅडम? प्लीज जरा गप्पा बसा ना. काय करताय? केवढ्याने ब्रेक लावला? हा ब्रेक. मला वाटलं गाणं आवडलं नाही काय तुम्हाला? तूने मारी एंट्री और दिल में बजी घंटी यार टंग टंग टंग. प्लीज गाणं बंद करा. कशाला बंद करायचं गाणं? मॅडम दक्ष आपण एक काम करू ना, आपण गाण्याच्या भेंड्या खेळू ना. हा मी आता गाणं गायलं ना, चला तुमच्यावर आला यो, तुम्ही यावरून गाणं का. शटअप. शटअप बिटअप कोई गाणं नाही आहे मॅडम. हा आणि श नाही आलाय, य आलाय, यावरून गा. हॅलो ताई. हा बोल ग. नाही ऑन द वेच आहे, पोचते 10 मिनिटात. हो नाही ग, अगं मला माहित नाही ते कुठे आहेत, ऑफिस मध्येच असतील. मला इतका राग आला माहितीये त्यांचा, ते भेटले ना पहिल्यावरच घेते त्यांना. हो पोचते. हो ठेव बाय. तुम्ही मिरर मधनं सारखं माझ्याकडे काय बघताय? आता मी काय करणार मॅडम, तुम्ही लय भारी दिसताय. मॅडम एक बोलू का? इथं येऊन बसा ना पुढं शेजारी माझ्या. हा मस्त येशी बिशीची हवा घ्या, इथं शेजारी वासा. हा म्हणजे काय मिररवर लोड नाही येणार नाही का? तुम्ही गाडी थांबवा. गाडी बाजूला थांबवा प्लीज. गाडी थांबवा. थांबणार नाही तशी ऑर्डर नाही आपल्याला. मग मी देते ऑर्डर. नीलची होणारी बायको आहे मी. तुम्ही गाडी थांबवा बाजूला प्लीज. अजून झाल्या कुठं? हा नील आपले जुने साहेब आहे, गाडी त्यांच्या सामनेच जाऊन थांबणार. तुम्ही गाडी थांबवताय? मी उडी मारे ना गाडीत. तुम्ही गाडी थांबवता की मी उडी मारू? बोललो तसा पुढे येऊन बसा. इथं चोपचाप कोणाला कळणार बी नाही. या थांबा आता ना, मी उडीच मारते. अगं मी आहे स्वानंदी. थांब अगं मी आहे. मी हाय. तुम्ही तुझा होणारा नवरा इंद्रनील, मच्छी मावशीने निवडलेला मुलगा इंद्रनील. असं करतात का कधी? मस्करी करतात. किती छाडता तुम्ही. एक सेकंड थांब. हे बघ, आधी मारणार आहेस, पहिल्यावर धरणार आहेस का जेवायला जायचं? अजिबात बोलू नका माझ्याशी. ही काय मस्करी करण्याची पद्धत झाली का? चल ये पुढे बस आता. ये हा साठे गुरुजी बिनकामाचं प्याद निघालं. फुसका फटाका इथे पेटवला, शिरखेडला जाऊन फुस होणार. हा दागिने वाल्याला घोळ्यात घेतलं पाहिजे. काहीतरी नक्कीच हाती लागेल. हा हो, काय घडलं होतं त्या दिवशी? या बांगड्या दे तुझ्या मुलीला. माझ्या मुलीला? द्या ताई साहेब, बरं झालं आणल्या. हो बाई हो, तर 2 ग्रामच्या बांगड्याच मला काढतील यातून बाहेर. बाळूकडे असेल त्या बांगड्यांचं बिल. अशा वस्तूंची बिलं साधारण त्या बॉक्स मध्ये असतातच. हा आणि ते बिल नेईल मला त्या दागिनेवाल्याकडे. हो हो बाळू. हा फोन उचल बाबा.
बाळू फोन उचल, तूच उचल. हॅलो. हिच्याशी काय बोलू मी? हॅलो, कोण बोलतय? हा अगं जानकी ताई मी बोलते अगं वत्सला. हा का ग, एवढं रात्री का फोन केलंस? हा ते ललिताची तब्येत बिघडली ना ग, विचारपूस करायला फोन केला. कशी आहे ग ती? सुधारतीये हळूहळू, तिला पण खूप दगदग होते ना ग. हो ग बाई, बरी झाली पाहिजे लवकर, कामाचे दिवस आलेत ना. हो ना, तिला पण तेच टेन्शन आहे. घरी ये ना का एकदा वत्सला, आणि खास माझ्यासाठी वेळ काढून ये. हा, आलीस ना की नेहमी ललिता बरोबरच असतेस सगळा वेळ. हो ग, हो हो हो. आता ना मी वेळ काढून तुझ्याशी बोलायला येईल ग बाई. हा काळजी घे, ठेवते मी फोन. हा हो ठेव. हा चल, गुड नाईट. बाळूला कसं गाठू, कुठे सापडेल मला? हा सुई राखून ठेवावी म्हणतात. सुई तलवारीचं काम करू शकते, तलवार नाही करू शकत सुईचं काम. सुई आहे ना, टोचून 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 जीवाला ताप देते. मी सुद्धा ललिताला बाळू नावाच्या सुईने टोचून 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 बेजार करेन.